पण बाकीची अशी म्हणजे हीच घरं म्हणायची आणि शेत्या ह्याच म्हणायचे त्यांच्या, थोडक्यात उदाहरणार्थ. म्हणजे 12 महिने आम्हाला हे असं फिरायचं आणि असंच राहायचं. नाही नेहमी म्हणजे काय झालं त्या दिवशीच्या पावसामध्ये ना गार लय होत. त्या गारला म्हणजे काय लागतं की आपण कसं बहुत थंडी लागली की आपण जर्किन घालतो किंवा काहीतरी एखाद्याने वरच्या आडुशाला उभा राहतो, म्हणजे आपल्याला थंडी लागत नाही. तसं यांना म्हणजे कुठलं आधारच नव्हता त्यावेळेस. आवशीपासून संध्याकाळपर्यंत दिवसा पाऊस पडून गेला त्यांनी काय होत नाही, पण जी रात्रभर पाऊस असला ना की मी ह्या शेळ्या मेंढ्याला त्रास होतो, कारण त्याला निवारा नाही इथं बाहेर परवेशाला असल्यावर. गावी निवारा असत्यात, त्यात 9-10 बकऱ्याला असा फटका बसला, बारकी पिल्ले बी बारकी त्यांची गेली 4-2. नाही ना, पण ते कसं होतं हे आता पाऊस म्हणजे असा दरवर्षी नव्हता का ती पडत ह्या डिसेंबर महिन्यात, ह्या चालू वर्षातच जास्ती झाला इकडं. नाही तर डिसेंबर म्हणजे रायगडमध्ये पाऊस गावात पडला नव्हता. तिकडे पुण्या बिण्या साईडला गाराबिराचा पाऊस पडायचा कधीतरी चुकून बिकून अवकाळून याचा. तर ह्या वर्षी पहिल्यानीच वेळ ही पावसाची होती, इतका पाऊस पडण्याची. कोकणामध्ये जास्त आम्हाला म्हणजे उष्णतेचा भाग असल्यामुळं कधी काय बिंद्र आमची खराचली नव्हती, म्हणजे चालू वर्षातच हे वातावरण असं झालं. काय त्याला विलाजच नाही ना, काय करणार गेले तरी. काही सरकार बी जर कुठं सांगितलं तर मनाव घेत नाही, काय नाही शेशान. त्याच्यामुळं ते नुकसान होते ते आपल्या शेतकऱ्यालाच भोगावं लागते. त्याची सरकारने थोडी मदत करायला पाहिजे असते याला, ते सरकार काय मनाव घेत नाही. नाही नाही, व्यवसाय हे चाललाच पाहिजे ना. ह्या व्यवसाय कसा शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय हे पिढ्यानपिढी चाललाच पाहिजे. कारण कसं आहे आमच्या म्हणजे काही मुलं शिकलेली नसतात, काय नसतात, त्याच्यामुळे नोकरी चाकऱ्या नाही, त्याच्यामुळे ह्याच्यावर निर्वाह व्हायला जातो. आता आम्हाला असं वाटतं की हा व्यवसाय कमी करून शनी काहीतरी दुसरा व्यवसाय काढावा, म्हणजे मुलं शिकून शनी. पण ते विषय असा की आता जी काही पहिली मेंढ्यांमध्ये येत ती बदलू शकत नाही, त्यांना दुसरं साधणारच नाही. म्हणजे आम्हाला वाटत नाही की हेच करावं सारखं सारखं हेच करावं असं वाटत नाही आता, पण आता नाविलाजाने करावं लागतं.